प्रीमियर लीग 2026 अंतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला आघाडीचे बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये होतात. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. निनाद जाधव आणि त्यांच्या साथीला अमय यांना आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये निघत असताना पाहायला मिळते. अक्षय जाधव गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेले पाहायला मिळतील. पहिल्या षटक अंतिम मॅच शेवटचा सामना या स्पर्धेचा. आदरणीय माननीय सन्माननीय प्रसिद्ध मराठी उद्योजक खरं तर ज्यांनी एक छोटंसं रोपटं लावलं आणि आज एक मोठं साम्राज्य ज्यांनी निर्माण केलंय. स्वतः या स्पर्धेचे आयोजक प्रायोजक सर्वे सर्वा या व्यासपीठावरती आदरणीय शशिकांत जाधव साहेब यांना आपण पाहत आहोत. चला बाउंड्री लाईनच्या थोडंसं पाठीमागे जा, कारण अपोनंट टीमच्याही टी शर्ट सेम आहे. थोडं मागे जा, थोडंसं मागे बसा. विनीत सर थोडं लक्ष द्या त्या ठिकाणी. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. संघर्ष रडवतो परंतु आयुष्य घडवतो. या संघर्षातून निर्माण ज्यांनी आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, खरं तर शून्यातून विश्व ज्यांनी निर्माण केलं, आदरणीय शशिकांत जाधव साहेब यांना आपण व्यासपीठावरती पाहत आहोत. सामन्याला सुरुवात. अंपायरने रनअप घेतलाय. गोलंदाजी मार्क वरती अंपायरच येतोय. फायनलची मॅच. प्रदीप शिंदे मैदानाच्या आतमध्ये आहेत. ज्यांना आपण पाहतो अंपायरच्या भूमिकेमध्ये ड्रेस चेंज झालाय आणि आता मात्र वाईट बॉल आणि षटकारी डोक्यावरती उभं राहूनच देणार आहेत ते. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. फायनलची मॅच. पहिला चेंडू यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. अपील करण्यात आली होती. पहिला बॉल इथून निर्धाव येत असताना पाहायला मिळाला. अक्षय जाधव वेग प्रचंड आहे त्याच्याकडे. सातत्याने वेगाने गोलंदाजी करतो. टप्पा अचूकता नेहमी चांगली राहिली आहे आणि एक फ्रूट सलाड गोलंदाजी करण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. त्याच्याकडे यॉर्कर आहे, त्याच्याकडे स्लोअर वन चांगला आहे. कधी बॅकफूट कधी फ्रंटफूट डॉमिनेट करतो फलंदाजाला. यावेळेचा बॉल उजव्या शीच्या जास्तीचा बाहेरून. हा वाईट बॉल आहे. अंपायरची करामात पहा. वाईट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. अवांतर धाव इथून येत असताना पाहायला मिळते. वाईट बॉल. धावल कबरी एक. यावेळेला लगाताचे डॉट बॉल. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतात. खरं तर तितकी वेळ नाही आहे आपल्याकडे. इथे रन्स गोळा करावे लागतील तितके चेंडू नाही आहेत. फायनलचा सामना आणि हा सामना केवळ 3-3 षटकांचा आहे आणि त्याकरिता मोठं लक्ष उभं करावं लागेल. यावेळेला समोर केलाय. डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक 2 पोचलेत. एक धाव निश्चित आली आहे. अंकुश बेलोसीला तुम्ही पाहताय डाऊन द ग्राउंड का बॅटिंग केली होती महत्वाच्या सामन्यामध्ये. संदेजी बेलोसी साहेब आणि मंगेश बेलोसी साहेबांना प्रश्न पडलेत आता या खेळाडूला आपल्या संघामध्ये स्थान देण्याचे. आपलातून इनिंग साकारली त्याने. 2 धावा धावफलकावरती बनलेले आहेत. निनाद जाधव स्ट्रायकर एंडला आपण त्यांना पाहत आहोत. अक्षय जाधव गोलंदाजी मार्कवरती. पुढचाच बॉल बॅकफुटला आल्यात. ऑन साइडला लॉफ्टेड ऑन ड्रॉय केलाय. क्षेत्ररक्षक तिथे नितीन वेगाने येत आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. 2 धावा. 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. खरं तर सिंगल आणि डबलला जास्तीचा घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. रन्स गोळा करावा लागतील. हा बॉल सर्वाधिक महत्वाचा आहे या षटकातील. धावफलकावरती 4 आहेत. पुढचा बॉल स्लोअर वन होता. डाऊन द ग्राउंड. ड्रायव्हिंग लेंथ वरचे बॉल अगदी सिंगल आणि डबलला जास्तीचं प्राधान्य येथे दिलेलं पाहायला मिळत आहे. एकेरी धाव इथूनही आली आहे. धावफलकावरती 5 बनलेले आहेत. संघर्षातूनच यशाचं मार्गक्रमण करावं लागतं.
आणि यश जर का मिळवायचं तो संघर्ष तुम्हाला इथे करावा लागणार आहे. यावेळेचा बॉल लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, अक्षय जाधव चेंडूच्या खाली, झेल टिपला, धक्का महत्वाचा, बॅटर पहिला होतोय अमय बाद. धक्का पहिला लागलेला पाहायला मिळालाय. धाडसी माणूस भीत नाही, भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच काही मिळत नाही. ज्याच्यात हिंमत ना त्यालाच किंमत. हिंमत दाखवावी लागणार आहे. फुललेंचा बॉल टाकला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, अमय बाद झालेला पाहायला मिळतोय. नितीन शिर्के गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. फायनलची मॅच, अंतिम सामना, रन्स गोळा करावा लागतील. बागफुटला आल्यात, फटका फसलाय, चेंडू उंच गेला, नितीन चेंडू पर्यंत पोहोचलेत, झेल बडू शकलेला नाहीये. सिंगलला डबल मध्ये इथे कन्वर्ट करण्यात येत आहे. घामाच्या धारा इथे गाळाव्या लागणार आहेत. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, मोत्याच्या हारांपेक्षा घामाच्या धाराने मनुष्य अधिक शोभून दिसतो. जो पानी से नहाते हैं वो केवल लिबास बदलते हैं, और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. तो घाम तुम्हाला गाळावा लागणार आहे. धापलकावरती धावा एका बाजूला 7 बनलेले आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज नितीन, बॅकफुटला आला, ऑन साइडला पुल केला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॅच ड्रॉप. केवळ 2 धावा इथून येत असताना पाहायला मिळाल्यात. दुपारच्या जेवणानंतर प्रदीप शिंदे काहीतरी विसरत आहेत. 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 ने भर पडेल. 9 धावा धापलकावरती आहेत. 9 ऑन दी बोर्ड. निनाद जाधव यांना आपण स्ट्रायकर एंड वरती पाहत आहोत. फायनलची मॅच जशी संपेल सर्वांना विनंती आहे, नाश्ता करूनच घरी जायचं आहे. याही वेळेचा बॉल निनाद सातत्याने प्रयत्न करतायत. एकेर धाव इथून येत असताना मला मिळाली आहे. निनाद जाधव यांनी केलेली नेट मधली प्रॅक्टिस थोड्या वेळापूर्वीची इथे कामी येत नाहीये. रन्स गोळा करावे लागतील त्यांना. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने केवळ 10 बनली आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. लिओन मेसी आणि सचिन तेंडुलकर जर्सी नंबर 10. यावेळेचा बॉल, फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, मागील मॅचचा हिरो मॅच मध्ये ठरलाय 0. बाळा होतोय बाद, रवी सरांनी टिपला झेल, फलंदाज बाद. दहा धावा धावफलकावरती बनलेले आहेत. धक्का आणखीन एक लागलाय. काय झेल टिपला होता तिथे. रवी सरांनी एक झेल टिपला आणि मागील मॅचचा हिरो
या सामन्यावरती 0 वरती परतलाय. आपण नेहमी म्हणतो ना, कालचा अर्धशतक आज कामी येत नाही. आजही शून्यातूनच प्रवास करावा लागतो. शून्यातूनच विश्व निर्माण करायचं असतं आणि तो इथे निर्माण करावा लागणार आहे. नितीन शिंदे यांना विकेट मिळवली आहे. केसानेच गळा कापलाय फलंदाजाचा. पुढचा बॉल उसळी घेणारा होता. आणखीन एक झेल बनू शकतो काय? लगाताचे 2 बॉल 2 विकेट. निलेश शिंदे आले आणि गेले. पराभवाने माणूस संपत नाही. जो प्रयत्न सोडतो ना तो संपतो. प्रयत्न महत्वाचे आहेत. ते प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर. संघाच्या अडचणी वाढल्या. 3 फलंदाज बाद झालेत. या दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत एका मागोमाग एक धक्के दिले गेलेत. 10 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल या वेळेला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर राहील. एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न झालेला नाहीये. केवळ एक सिंगल आली आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. विनोद आलेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. भावी सरपंच. दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळालंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. थांबा, प्रदीप सर काय म्हणतात आपण त्यांच्याकडून जाणूयात. 2 षटकांचा खेळ संपला. 11ला 3 आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. एक ब्रेक घेऊया. डीजेकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. प्रदीप सर टक्कर सॉलिड देतात. ताईंनी तर माहोलच बनवलाय. पुढच्या वर्षी तुमचा पत्ता कट नाही. कमाल आहे. ही मजेदार बाब नाही आहे खर तर. याही गोष्टी महत्वाच्या राहतात. आता सध्याच्या घडीला धावफलकावरती 11 बनल्यात. गोलंदाजी मार्क वरती सागर आलेत शेवटच्या षटकाच्या दरम्यान. बागपुडला आले होते. कमी गतीचा बॉल. यष्टीरक्षकाचा भेद. इथे घडतंय तरी काय? सिंगलचा प्रयत्न. फलंदाज बाद. आणखीन धक्का. विनोद देखील होतात बाद. आदरणीय संदीपजी ईश्वरे साहेब, आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब, ज्यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. शिवगुंडे साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळते. आगतम स्वागतम सुस्वागतम. साहेब आपला अमूल्य वेळ या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी येणाऱ्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत. डाऊन टू ग्राउंड केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल आलेली पाहायला मिळाली. एकेरी धाव आली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर. धाव घेतलेली नाहीये. डॉट बॉल आलाय.
11 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू डॉट आलेत. सागरचं हे षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावा आलेल्या नाही आहेत. चालू तर चालू काय मैदानावरती. या वेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, डाऊन दी ग्राउंड, षटकार. टाळा उद्या टाळा. क्या बात है. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या. रख खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. निनाद जाधव साठी आपण एवढंच म्हणू शकतो. आज तुमचे हौसले बुलंद असायला हवेत. धावा आल्यात त्यांच्या बॅटमधून. एक षटकार ठोकलाय. संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती बनल्यात. रन्स गोळा करावा लागणार आहे. षटकार असताना पाहायला मिळाला, परंतु एका नृत्यकैलीला लाजवेल ना इतकं चांगलं नृत्य पाहायला मिळाला. आडवा बाटणे ऑन साइडला. अक्षय जाधव सर्वतोपरी प्रयत्न तर करतायत. 100% डेडिकेशन, 100% कमिटमेंट मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. धावा मिळाल्यात. ते इथून पुढे इथे धाव घेतलेली नाहीये. डॉट बॉल आलाय. 17 डावे यशीच्या बाहेर. 18 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. पाने को अभी कई मुकाम बाकी है. इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो आसमान बाकी है. यावेळेचा बॉल कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप. धाव घेतलेली नाही आहे. रन्सही आलेल्या नाही आहेत. धावाही गोळा कराव्या लागतील. ते झालेलं नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपण पाहतोय ना, लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते की काय. फायनलचा सामना आहे. धावफलकावरती 18 आहेत. 18 ऑन दी बोर्ड आहेत. आमचे ओमकार शेलार ऍज अ स्कोरर म्हणून ज्यांना आपण पाहतो. हा बॉल उजव्या सीच्या फारसा दुरून जाणारा हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. आणि अर्थात एकंदरीत षटक इथून पाहायला मिळतंय. जे संपला 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा त्या 18. 19 धावसंख्येचे टार्गेट या फायनलच्या मॅच मध्ये सेट झालंय. 19 धावसंख्येचं लक्ष आहे या सामन्यामध्ये. शौर्य वॉरियर्स या टीमने बॅटिंग केली. धावा बनवल्या त्या 18. 19 धावसंख्येचं टार्गेट इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अठरा चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची लक्ष आहे. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. फायनलचा सामना जसा व्हावा तसा झालेला नाहीये, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. लो स्कोरिंग मॅचेस देखील चांगले बनताना पाहायला मिळालेत. 106 धावा मुंबईमध्ये ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट भारतीय संघाने डिफेंड केल्या होत्या. हरभजन सिंग, मुरली कार्तिकची गोलंदाजी पाहायला मिळाली होती. IPL मध्ये जिथे रायझिंग पुणे जायंटच्या अगेन्स्ट जिथे मात्र भारतीय मुंबई इंडियन्सने 127 धावा डिफेंड केल्या होत्या. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती लो स्कोरिंग मॅचेस या चांगल्या पाहायला मिळतात.
चला आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये होतात. लो स्कोरिंग सामने चांगले पाहायला मिळतात. 19चा पाठलाग करायचा, 18 चेंडू आणि 19 धावा. या मॅच मध्ये देखील खूप काय पाहायला मिळेल, या ती मात्र शंका नाहीये. चला फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. उमेशने एका वेळेला चांगली दर्जाची बॅटिंग केलेली पाहायला मिळाली. आता प्रेक्षकांची अपेक्षा आहे मयूर कडवणी एखादं डान्स करायला हवं, मयूर कडवणी एखादं नृत्य व्हायला हवं. दोघांची जुगलबंदी पाहायची आहे सर्वांना. मयूर कडव होऊन जाऊ दे, दोघांची एक जुगलबंदी. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. अक्षय जाधव आणि नितीन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतात. आघाडीचे फलंदाज 19 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा देख फिर होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. या धावा रोखल्या जाऊ शकतात, त्यासाठी शर्तीचे प्रयत्न इथे तुम्हाला करावे लागणार आहेत. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. निनाद गोलंदाजी मार्कवरती निनाद जाधव यांना आपण पाहतोय. अक्षय जाधव स्ट्रायकर इनला. सामन्याला सुरुवात. पुढचा बॉल पडेल. पहिला चेंडू, सेकंड इनिंग पहिला चेंडू पडतोय. पहिला बॉल सॉफ्ट हँडने हलक्या हाताने ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. चोरी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये दिवसा ढवळ्या धावांची. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा इथून येत असताना पाहायला मिळाल्यात. पहिल्याच बॉलवरती 2 धावा मैदानाच्या आतमधून येत असताना पाहायला मिळाला. लक्ष टोक्यात आहे. 19चा पाठलाग करायचा आहे. अक्षय जाधव सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो. पुन्हा एकदा केवळ दिशा दिली आहे. इरादे स्पष्ट आहेत, देहबोली स्पष्ट आहे या खेळाडूची. मोठी फटकेबाजी करायची नाही, सिंगल डबल घ्यायची. सामना आपल्याला जिंकायचा आणि याच्याकडेच कल पाहायला मिळालाय. धावा मिळाल्या त्या 2 संघाची धावसंख्या 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळाली आहे. स्पेशल प्रीमियर लीग आज तुम्ही पाहताय, ज्याचे सर्वे सर्वा, ज्याचे संस्थापक आदरणीय शशिकांत जाधव साहेब यांना आपण पाहत आहोत. या व्यासपीठावरती संघर्षातून यशाची गाथा लिहिल्या जातात. खरं तर आज ज्यांनी एक मोठा असा संघर्षानंतर आज स्पेसेस सारखं एक मोठा फॉर्म ज्यांनी निर्माण केलंय, ज्यांना आपण या व्यासपीठावरती पाहतोय. 2 मध्ये 4 आल्यात. पुढचा बॉल हलका हाताने लटकट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चुका करतोय. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती चुकीला माफी नाही. चुकीला हिंदीमध्ये गलती म्हटलं जातं. पहिली गलती करे वो इंसान, दूसरी गलती करे वो नादान, तीसरी गलती करे वो शैतान, बार बार गलती करे वो पाकिस्तान और हर बार माफ करे वो हिंदुस्तान. आता माफी नाही. धावफलकावरती धावा बनल्या त्या 5 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल आडवा बाटणे टॉप ऑफ द बाउन्स आलेत. हा फॉर्म फुल केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, परंतु रन्स मिळतील या बॉलवरती. मी लक्ष वेधेन सर्वांचा की स्नॅक्स चालू झालेला आहे. आता थंडी पडली, गरमी नाही आहे अजून. पाच धावा धावफलकावरती बनलेले आहेत. पुढचा बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँडने बॅकफुटला आल्यात. फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आता सिंगल मिळाली. एकेरी धाव येते धावफलकावरती. धावा एकेरीच्या मदतीने एकंदरीत 10 धावा धावफलकावरती आहेत. अक्षयची चिंता वाढली होती काही क्षणाला, हार्टबीटच वाढली होती त्याची. मॅच काय व्हेंटिलेटरवरती नाही आहे, परंतु अक्षय थोडासा चिंतित होता, कारण त्याचं डेडिकेशन चांगलं आहे. 10 धावा धावफलकावरती बनल्यात. मॅच मध्ये पकड मजबूत झाली आहे. स्नॅक्स काउंटर चालू झालेले आहेत. सर्वांना विनंती करेन की आपण नाश्ता केल्याशिवाय जायचं नाहीये. डॉट बॉल आलाय.
धावलकावरती धावा बनल्यात त्या 10. 10 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट. येणारे 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि 9ची गरज. डीजे मयूर कडव यांचं डान्स या पर्वामध्ये पाहायला कदाचित मिळणार नाही असंच वाटू लागलं. खरं तर आज ते व्हाईट अँड व्हाईट मध्ये आलेले नाही आहेत म्हणून इथून दिसणंही अवघड झालंय. पुढचा बॉल त्यावेळेला कट केला होता क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल आली आहे. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडती. 11 धावा धावफलकावरती बनल्यात. संदेश यांना आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. अकरा बनलेले आहेत. हलक्या हाताने गॅप मध्ये खेळलाय. सुईमधून धागा अलगत काढावा त्या रीतीने 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध सिंगल येते. मोठ्या शिताफीनं बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. अक्षय जाधवला आपण पाहतोय. रन्स येतात. 12 धावा धावफलकावरती बनलेले आहेत. मोठी फटकेबाजी केलेली नाहीये. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हेच सांगण्याचा प्रयत्न केला. टॉप ऑफ दी बाउन्स ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. मोठी फटकेबाजी आलेली नाहीये. सिंगल आली. आता एखादा षटकार आला अक्षयच्या बॅटमधून तर मॅच फिनिश होईल. आणि महेंद्र सिंग धोनीची आठवण करून दिली जाणार का? इथे तेच चित्र पाहायला मिळतंय का? फायनलची मॅच केला प्रयत्न इथे ऑन साइडला. एक धाव निश्चित येतोय. बाळा मागील मॅच मध्ये 52 बनवलं. या मॅच मध्ये 0 बनवलं. खरं तर क्रिकेटचा खेळच असा आहे. कधी कोणाची सरशी तर कधी कोणाला फरशी. क्रिकेटने वरती नेलं आणि तेवढंच वेगाने खाली आणलं. 14ला 0 आहे. सॉफ्ट हँडने फ्लिक केलाय. खेळाडूंशी खिलवाडच केलाय या दोन्ही फलंदाजांनी. बॅकलिफ्टला खाली ठेवलंय. डोक्यावरती बर्फ ठेवलाय. सिंगल येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती बनलाय. 4ची गरज. 4ची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ असू द्यात किंवा आयुष्य पुढे असण्याचा गर्व आणि मागे असण्याची खंत कदापि बाळगायची नसते. कारण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती असू द्यात किंवा आयुष्यामध्ये आयुष्य कधी पिचे मूड मिळेल ना याचा नेम नाही. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल इथूनही येते. निनाद सातत्याने एक अपॉर्च्युनिटी निर्माण करून देत आहेत अक्षयला की मोठा फटका खेळून तुम्ही सामना जिंकून दाखवावा. सिंगल आली. 16 बनल्यात. 6 चेंडू आणि 3ची गरज. 6 चेंडू आणि 3 धावा. एक छोटासा शॉर्ट ब्रेक घेऊयात. डीजेकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. सहा बॉल आणि 3ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 3 धावा. अंपायर्सने जागा बदलली नाही. पुन्हा एकदा मला वाटतं पुढच्या पर्वाची वाटच बघावी लागणार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 3ची गरज. परंतु आज जर का कोणाला प्रदीप शिंदेना टप कोणी दिली असेल ना तर आमच्या ताईंनी. खरं तर आज जिंकले ते असंच म्हणावं लागेल. पैज लागली असती तर. यावेळेचा बॉल बागफुटला आल्यात. मॅच फिनिश होईल का? पंचांचा इशारा. थांबा. रुको जरा. सबर करो. धावा मिळाल्यात त्या 2. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 1 का 2? केवळ एक धाव.
अर्थात येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 2ची गरज. 5 चेंडू आणि 2 धावा. 6 बॉल मध्ये 1 धाव डिफेंड झाली आहे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. आज एक सर्वाधिक मोठा जन्मदिवस आपण साजरा करणार आहोत या व्यासपीठावरती. आदरणीय श्रीकांत जाधव साहेब यांचा एक भव्य दिव्य असा जन्मदिवस सोहळा आपण साजरा करणार आहोत. पुढचा बॉल बाकफुटला आल्या ऑन साइडला. गॅप मोठा आहे. धावा निश्चित मिळणार आहेत. इथून चौकार आलाय. फायनल जिंकली आहे. मॅच फिनिश. सामना संपला आणि स्पेशल प्रीमियर लीग वरती नाव कोरलंय संघ आहे रण मशीन रवी या टीमने ही स्पर्धा जिंकली.